तर मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे. आता 6 वाजलेले आहेत आणि सूर्य मावळतीला आलेला आहे. हा बघा सूर्य दिसला. आणि हे दिसतंय ते आपला गहू आहे आणि गहू हा काढणीसाठी आता 4-5 दिवस लागतील. कारण आता काही काही ओंब्या आहेत त्या हिरव्या आहेत, हे बघा. आणि ही आपली टर्मरिकची शेती आहे बघा. हां, याच्यामध्ये टर्मरिक कमी आणि बिलायती आणि गांजरे गवताचं प्रमाण खूप प्रमाणात आहे. आणि या टर्मरिकमध्ये आम्ही किमान 5 ते 6 वेळेस आम्ही निंदून काढलेले आहे. आणि तरी पण पाणी तोडल्यानंतर हे बघा कसं आलंय गवत. हे बघा, गांजरे गवतानं पूर्णच्या पूर्ण वावर झाकून गेलेले आहे. यामध्ये बिलायतीचं पण प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आता काही काही भागामध्ये नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की काही काही भागामध्ये नाही आहे. हे बघा बिलायती कशी पडू नये. पाणी तर तोडलं आहे आपण, 1 महिना झालेला आहे. हे बघा या ठिकाणी आहे. तर हा जो भाग आहे या भागामध्ये तण नाही आहे, ठीक आहे. या भागामध्ये बघू शकता तुम्ही तण नाही. पण हा भाग जो आहे तो तणाने भरलेला आहे. गांजरे गवत आणि बिलायती. आणि या बाजूला इकडं बघा, या बाजूला तर बघा पूर्ण आच्छादलेलं आहे तणानं. एवढं तण आहे राव की शेतकरी काढू काढू परेशान झाला. हळद वाळून गेली, हळद बसली. आता 10 ते 15 दिवसांनी आपण हळद काढण्यासाठी तयार आहोत. हळद निघणार आहे 10-15 दिवसांनी. परंतु या 10-15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे पूर्ण तणकट हे कापायचं आहे. हे एका बेडवर टाकायचं आहे. प्रत्येक बेडावर टाकायचं. आपल्याला हे गवत बघा किती झालं आहे. बिलायती गांजरे गवत आणि हे वासाचं गवत आहे बघा. हे वासाचं गवत आहे. त्याचं नाव मला माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बिलायती तुमच्या ओळखीची, हे काँग्रेस ओळखीचं. काँग्रेसनं तर पूर्ण वाट लावून टाकली शेतकऱ्याची. हे बघा, ज्यावेळेस दुष्काळ पडला होता आपल्या देशामध्ये, त्यावेळेस गव्हाच्या रूपामध्ये इथे आलेलं आहे. म्हणजे गव्हाच्या रूपामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गहू दिला त्यामध्ये हे बियाणं आलं आपल्या इकडे, ठीक आहे. हे बघा, आता या भागामध्ये तण नाही, परंतु या भागामध्ये बघसाल तणच तण आहे. आणि हे बघा सूर्य मावळतोय आणि त्या सूर्याच्या ठिकाणी ते चौकोनी घर दिसतंय ना, ते घर नाही मित्रांनो, तो एक स्मशानभूमी आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो, या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि करा ना राव सबस्क्राईब केल्यानं काय फरक पडतो का? अरे गरीबाला कधी वर येऊ द्याल रे. करा सबस्क्राईब, लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेतकऱ्याला करा राव लाईक, शेअर, फॉलो. जय जवान जय किसान. धन्यवाद.